बाजारामध्ये मिळणाऱ्या मटका कुल्फी सारखीच कुल्फी तुम्ही अगदी घरच्या घरी फक्त 2 पदार्थापासून तयार करू शकता। अगदी क्रीमी टेक्स्चर असलेली कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडरचा वापर न करता रिच आणि क्रीमी टेक्स्चर असलेली मटका कुल्फी करण्यासाठी एक पदार्थ फक्त याच्यामध्ये टाकायचा आहे। त्याच्याने तुमची मटका कुल्फी ही थिक आणि क्रीमी बनते। मटका कुल्फी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण प्रथम बघूयात। इथे मी एका जाड बुडाच्या कढईमध्ये 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला दूध हे तापवून घ्यायचं आहे। सर्वात आधी मध्यम आचेवरती आपल्याला दूध हे व्यवस्थित तापवून घेतल्यानंतर अशा प्रकारे एका डावाच्या साहाय्याने आपल्याला अगदी तळापर्यंत दूध हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे दूध हे तळाला चिटकत नाही। सोबतच कडेकडेला जी साय आलेली असते ती देखील आपल्याला याच्यामध्ये मोडून हे मिक्स करायची आहे व याच्यामुळेच आपली मटका कुल्फी ही क्रीमी बनते। मटका कुल्फीला रिच फ्लेवर येण्यासाठी इथे मी 6 ते 7 काजू बदाम, 10 ते 12 केसराचे धागे आणि 1 विलायची घेतलेली आहे। एक लिटर दुधासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहे। साखर टाकल्यानंतर आता मिक्सरवरती आपल्याला याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। इथे मी थोडासा आणखीन फ्लेवर येण्यासाठी ड्राईड रोज पेटल्स देखील टाकलेले आहेत। गुलाबाच्या पाकळ्या टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता ह्याला मी मिक्सरवरती बारीक असं वाटून घेणार आहे। अशा प्रकारे याची पूड ही तयार झालेली आहे। दुधाला उकळी येऊपर्यंत आणि दूध हे निम्मे होईपर्यंत आपण आता याला बाजूला ठेवून देऊया। मंद आणि मध्यम आचेवरती दूध हे मी आटवून घेतलेलं आहे व अशा प्रकारे दूध आटत असताना आपल्याला हे सतत असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या तळाला दूध हे चिटकणार नाही। निम्म दूध आटल्यानंतर आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली पूड ही टाकून घेऊया। पूड टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित असं मंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे। पाच ते 6 मिनिटं दूध उकळल्यानंतर याला हळूहळू केशराचा रंग देखील येऊ लागलेला आहे। आता आपल्याला हे दुधाचं मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड होत असताना तुम्ही अशा प्रकारे पळीच्या साहाय्याने दूध हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जी काही साय असेल ती देखील याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल, त्यामुळे याची चव देखील चांगली लागते। दूध हे थंड झालेलं आहे। आता कुल्फी करण्यासाठी इथे मी अशा प्रकारे मटका घेतलेला आहे। याला स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरडं पुसून घेतलेलं आहे। तुम्ही वाटीमध्ये किंवा कपामध्ये देखील हे सेट करू शकता। आता याच्यामध्ये थंड झालेलं आपल्याला दुधाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आता सर्वात शेवटी इथे गार्निशिंगसाठी बदाम पिस्त्याचे काप, थोडे गुलाबाच्या पाकळ्या आणि केसराचे धागे टाकून घ्यायचे आहे। गार्निशिंग झाल्यानंतर आता ॲल्युमिनियम फॉइलच्या मदतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। ॲल्युमिनियम फॉइल जरी नसली तरी तुम्ही याच्यावरती छोट्या प्लेटी देखील ठेवू शकता, झाकल्यामुळे याच्यामध्ये क्रिस्टल फॉर्म होत नाही। अशा प्रकारे सर्व मटक्यांना मी ॲल्युमिनियम फॉइलनी कव्हर केलेलं आहे। आता याला जवळपास 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे। 7 ते 8 तासानंतर आपलं मटका कुल्फी ही व्यवस्थित अशी सेट होते। 7 ते 8 तास झालेले आहे। आता आपण मटका कुल्फी ही उघडून बघूया। अगदी बाजारामध्ये मिळणाऱ्या कुल्फीपेक्षा देखील अगदी सुंदर अशी कुल्फी तयार झालेली आहे व हिला टेक्स्चर देखील सुंदर असं आलेलं आहे। फक्त 2 पदार्थांपासून घरच्या घरी आणि झटपट तयार होणारी आपली मटका कुल्फी तयार आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी मटका कुल्फी घरच्या घरी अगदी पटकन तयार होते। तुम्ही बघू शकता की याला किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। जर तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.